नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी। काल शिवाजीनगर पुणे येथील जिल्हा सत्र न्यायालयात हगवणे कुटुंबाच्या वकिलानं केलेला युक्तिवाद ऐकून सारा महाराष्ट्र सुन्न झाला। कारण या हगवणे कुटुंबानं थेट वैष्णवीच्या चारित्र्यावरच बोट ठेवलं, तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले, तिच्या चारित्र्याचे वाभाडे काढले। खरं तर या हगवणे कुटुंबाच्या वकिलानं माहिती देताना मी कॅरेक्टर असासिनेशन केलेलं नाही असं म्हणतानाच तिच्या चारित्र्यावर बोट ठेवताना तिनं काय काय केलंय आणि कुणाशी चॅट केलंय याची माहिती भर कोर्टात दिली। म्हणजे एकीकडे आपल्या वकिलीचे सगळे पेंत्रे, सगळी आयुध, सगळे डावपेच वापरायचे, समोरच्याला नामोहरम करायचं आणि आपल्या अशिलाला कसं वाचवता येईल याचा प्रयत्न करायचा, हेच या वकिलानं काल दाखवून दिलं। यामुळे सगळ्या महाराष्ट्रातून, सर्व स्तरातून हगवणेचे वकील विपुल दुशिंग यांच्यावर टीका होतीये। खरं तर ही टीका करताना त्यांनी जी काय उदाहरणं दिली आहेत, जे काय दावे केलेत, ते ऐकून तर महाराष्ट्राला खरं तर हे असं ऐकायला या युगात यावं हेच दुर्दैव आहे। खरं तर पुराण काळापासून स्त्रीच्या चारित्र्याचं हनन केल्याचं आपण पाहत आलोय। मग सीता असेल, दमयंती असेल, अहल्या असेल, तारा असेल, या सगळ्यांचंच, द्रौपदी असेल, या सगळ्यांचं चारित्र्य हनन करून कायम समाज व्यवस्थापन स्त्रीचं चारित्र्य हनन करून तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उचलून तिच्या चारित्र्याचे वाभाडे काढून आम्हीच कसे खरे आहोत, आम्ही कसे धुतल्या तांदळासारखे आहोत हेच दाखवून दिलंय। कायम तिला अग्नी परीक्षा द्यावी लागली आहे। मग रामायणामध्ये सीतेला असो किंवा महाभारतात द्रौपदीला असो, यांना कायम अग्नी परीक्षा द्यावी लागली। आणि अशा वेळी स्त्रीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणं फार सोपं असतं। पण इथं तर वैष्णवी हगवण्याचा मृत्यू झालाय आणि तिच्या मृत्यूनंतर देखील तिचा छळ सुरू आहे, हे दुर्दैव आहे। म्हणून मी आज लाईव्ह याच विषयावर करतोय। मृत्यूनंतर तरी तिला छळू नका रे, वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे नकारे काढू असे तिचे वाभाडे। सीता, अहिल्या, द्रौपदी, दमयंती, तारा, पुराण काळापासून चारित्र्य हनन हेच का स्त्रीच्या वाट्याला? जिवंतपणी चारित्र्यावर संशय घेतला गेला, आता मृत्यूनंतरही तोच का डाग तिच्या माथ्याला? अहो, तिनं सहन केलं, जो काही त्रास होतोय तो त्रास गिळून टाकला। शेवटी असह्य झालं म्हणून दोनदा जीव देण्याचा प्रयत्न केला, पण त्या मानसिकतेची ढाल करून या हगवणे कुटुंबानं, या हगवण्याच्या वकिलानं ती कशी आत्महत्येच्याच प्रवृत्तीची होती, ती कशी सुसाइडल टेंडन्सीची होती, हे प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केला। हे हॉरिबल आहे सगळं। इट्स नॉट फेअर। हे कॅरेक्टर असासिनेशन नाही तर काय? एके बाजूने बोलायचं की तिचं एका नको त्या व्यक्तीशी चॅट होतं आणि ते आम्हाला सापडलं आणि त्यातूनच नवरा बायकोचा वाद सुरू झाला, पण आम्ही ते व्हिडिओ, ते चॅट व्हायरल केले नाहीत। बघा आमची संस्कृती, आम्ही फक्त त्यांच्या घरच्यांना कल्पना दिली, बघा तुमची मुलगी काय करतेय, कुणाशी तरी नको नको ते चॅट करते, आम्ही फक्त घरच्यांना सांगितलं। आणि हो, यात वैष्णवी गेल्याचं दुःख जसं त्यांना झालंय, तसंच आमच्या बाळाची आई गेली याचं देखील दुःख हगवणे कुटुंबियांना आहे। वा रे वा, तुमची नीती, तुमची संस्कृती, अरे तुमची विकृती आहे। कारण ज्या स्त्रीचं लग्न 2023 मध्ये होतं, ते स्त्री 2025 ला म्हणजे अवघ्या 2 वर्षांनी आपला जीव देते। असं 2 वर्षात काय घडलं? कारण मुळातच हे प्रकरण असं आहे
की तिचं शशांक सोबत प्रेम होतं, त्यांचे प्रेम संबंध होते. अख्ख्या घरच्यांचा विरोध पत्करून वडील आयसीयू मध्ये होते तरी देखील पळून जाण्याची त्या ठिकाणी तिने हिम्मत दाखवली होती, कारण मला शशांक सोबत लग्न करायचे, बाकी मला माहित नाही. अशा वेळी घरच्यांनी मुलीच्या सुखासाठी स्वतःचा निर्णय बदलला आणि मुलीचं लग्न त्याच्याशी लावून दिलं. म्हणजे ती किती सुखी असेल. ज्याच्यावर प्रेम करतो आपण त्याच मुलाशी लग्न होणं सर्वात मोठं सुख आहे या प्रेमवीरांचं, या प्रियसीचं, प्रियकरांचं. अशा वेळी जी मुलगी ज्याच्या सोबत लग्न झालंय, ज्या प्रियकरासोबत लग्न झालंय, त्या व्यक्तीला त्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करते. हे काय जबरदस्तीचं लग्न नव्हतं, हे काय हाणून मारून लग्न केलेलं नव्हतं, हे तिच्या स्वखुशीचं लग्न होतं. आणि असं लग्न करून जेव्हा ती त्या घरात गेली, तिला उखाणा घ्यायला लावला होता, आठवतंय ना आपल्याला? त्यावेळी देखील शशांकला कसं चिकन मटण आवडतं हे तिने उखाण्यातनं सांगितलंय. ही इज अ चिकन लव्हर. मी एवढी काळजी घेणारी त्याची पत्नी. असं काय घडलं या 2 वर्षात? आणि तिचं जर त्याच्यावर एवढं प्रेम होतं तर ती दुसऱ्या कुठल्या व्यक्तीबरोबर चॅट कशी काय करू शकते? दिस इज नॉट अ चॅटिंग, दिस इज अ चिटिंग. दिस इज अ चिटिंग. या हगवणे कुटुंबाची ही सगळी चिटिंग आहे, ही फसवणूक आहे. भर कोर्टात आपल्या सुनेच्या चारित्र्यावर शिंतोडे हे उचलणारे, वाभाडे काढणारे, तिचं चारित्र्य हनन करणारे कोणत्या लायकीचे आहेत हे अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलंय. 2 वर्षात स्त्री आत्महत्येचं पाऊल उचलते. अहो ते सोडा, ज्या मुलासोबत लग्न झालंय तो आपला प्रियकर आहे, त्याच्यासोबतच लग्न झालं, यापेक्षा आनंद काय आहे? आता त्याच्यापासून तिला बाळ होणार आहे, प्रेग्नंट राहिलेली आहे. ती आपल्या पतीला सांगतीये, म्हणजे आपल्या प्रियकर आणि पतीला, की मी आता तुझ्या बाळाची आई होणार आहे. त्यावर यानं तिच्या चारित्र्यावर संशय घ्यावा, हे बाळ माझं नाही म्हणून सांगावं. अहो कोण खचणार नाही अशा वेळी? कोणती स्त्रीची मानसिकता ढासळणार नाही? ज्या प्रियकरासोबतच आपलं लग्न झालं, सुखा समाधानानं तिला ज्या घरात तुम्ही आणलीत, त्याच स्त्रीला हे बाळ माझं नाही असं सांगितल्यानंतर तिच्या पायाखालची वाळू सरकली असेल. आता अशा वेळी त्या स्त्रीची मानसिकता कुठल्या मोजपट्टीने मोजणार तुम्ही? आणि त्यावेळी तिनं जे पाऊल उचललं, रेड पॉइझन प्राशन करण्याचा प्रयत्न केला, ते याच धक्क्यामुळं. अरे माझाच नवरा म्हणतोय हे माझं बाळ नाहीये म्हणून, काय वाटलं असेल त्या स्त्रीला? आता त्यानंतर जेव्हा तिला ऍडमिट केली हॉस्पिटलमध्ये, एवढा जर तुझा जीव होता तुझ्या पत्नीवर, प्रेम विवाहातनं लग्न झालं ना, प्रेम काय एकतर्फी होतं का? अरे दुतर्फा चालतं, तेव्हा कुठे प्रेम घडतं ना. एकतर्फी प्रेमातून घडतं काय माहितीये? फक्त अत्याचार, व्यभिचार, हिंसाचार, खून. आणि तेच केलं तुम्ही. कसपदे कुटुंबानं म्हटलेलं ही फक्त एकतर्फी प्रेमाची बाब होती. तिचं त्याच्यावर प्रेम होतं, पण त्याचं तिच्या पैशांवर प्रेम होतं, म्हणून हे सगळं घडलं. अरे धावत पळत जायला पाहिजे होतास तू जेव्हा तुझ्या बायकोनं विष प्राशन केलं कळलंय. सुद्धा माणूस हॉस्पिटलमध्ये तिला बघायला गेला नव्हता. जेव्हा तिने सांगितलं मी तुझ्या बाळाची आई होणार आहे, तेव्हा उड्या मारायला एवढा आनंद तुझ्या गगनात व्हावेन असा आनंद तुला व्हायला पाहिजे होता. पण तू थेट नकार दिला की हे बाळ माझं नाहीये म्हणून. अशा वेळी त्या स्त्रीची मानसिक अवस्था काय झाली असेल? अरे कसला नवरा तू? तू कसला नवरा नाही, तू कसलेला नवरा आहे. सगळं प्लॅनिंग केलं तुम्ही. बाप आयसीयूत आहे तिचा, तरी तुम्ही दोघं म्हणजे भाऊ बहीण तिला पळून ये, पळून जाऊ अशा जागेत अडकवलं. आणि याचाच परिणाम म्हणून शेवटी आई बापानं तिचं लग्न तुझ्याशी लावून दिलं. आणि तू सरळ वरती म्हणतोयस की हे बाळ माझं नाही. याचाच अर्थ तुला आतापर्यंत
जे काय मिळायला पाहिजे होतं ना, तेच तू फक्त हे सगळं करतोयस, बाकी काहीही नाही. तुला मिळालं सगळं आता. तुला पैसे मिळाले, सोनं मिळालं, सगळं काही मिळालं. आणि आता मात्र हात वर करतोय डिनाय. अरे हगवण्याच्या या वकिलानं किमान हा तरी विचार करायला पाहिजे होता की आपण जे मुद्दे मांडतोय त्याचा समाजावर काय विपरीत परिणाम होणार आहे. समाज सोडा, तिचं जे बाळ आहे ना 10 महिन्यांचं, त्याच्यावर काय परिणाम होणार आहे. आईवर झालेले खोटे नाटे आरोप मोठेपणी कानावर पडल्यावर काय वाटेल त्या बाळाला, हा विचार तरी केलाय का कधी. आई विना आयुष्य काढायचंय त्याला, जगू द्या रे, जगू द्या ना तिच्या आता बाळाला. पण नाही, वकील साहेब, वकिली करा, तुमचे डावपेच वापरा, आयुध वापरा, पण असं चारित्र्य हनन मात्र करू नका. आशिलाला वाचवण्यासाठी मेलेल्या व्यक्तीचा जीव घेऊ नका. होय, म्हणून मी म्हणतोय ती मेली आहे, आता मेल्यानंतर सुद्धा तिचा जीव घ्यायला निघालात तुम्ही. एका स्त्रीसाठी महत्वाचं असतं ते तिचं चारित्र्य, आणि तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणं म्हणजे तिचा आत्म्याचा गळा घोटणं, आणि तेच केलं तुम्ही. कोर्टात काय माणसं नव्हती, सगळ्यांच्या कानावर तुमचे शब्द पडले, आणि बाहेर आल्यानंतर मीडियाला सांगताय दिस इज अ मीडिया ट्रायल. ही मीडिया ट्रायल आहे. मग तुमची काय चालू आहे. आशिलाला वाचवण्यासाठी काय खेळताय तुम्ही हा खेळ. ती तर जीवानिशी गेली, तरी आता तिच्या जीवाच्या पलीकडे असलेल्या कोणत्याही स्त्रीला चारित्र्य असतं, त्या चारित्र्याशी खेळायला लागलात तुम्ही. हे असे कायदे, पुरावे, वकिली डावपेच खेळून तुम्ही संस्कृतीचा गळा घोटायला निघाला आहात. वकील साहेब, तुमचं चुकतंय. केवळ आपल्या आशिलांना वाचवण्यासाठी मृत व्यक्तीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून यांचा या घटनेशी काही संबंध नाही असं म्हणून तुम्ही त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करताय, पण ही योग्य नव्हे. परत वरती तुम्ही काय म्हणालात, आम्ही वैष्णवीचं चारित्र्य हनन केलं नाही, कॅरेक्टर असासिनेशन आम्ही केलेलं नाही, सत्य मांडलं. इव्हन तुम्ही इतकंही म्हणालात की आमच्याकडे चॅटचे पुरावे आहेत, आम्ही कोर्टात सादर केलेले आहेत किंवा ऐन प्रसंगी करू. वैष्णवी ज्या व्यक्तीशी, ज्या नको त्या व्यक्तीशी चॅट करत होती, ते चॅट पकडलं गेलं, आणि तेव्हापासून वैष्णवी आणि शशांक म्हणजे तिच्या नवऱ्यासोबतचे वाद सुरू झाले. यानंतर आम्ही ही माहिती तिच्या घरच्यांना वेळोवेळी दिली. वेळोवेळी 2 वर्षात असं काय घडलं की यांचं प्रेमविवाहाचं रूपांतर, यांच्या प्रेमाचं रूपांतर एकमेकांच्या तिरस्कारात झालं. आम्ही व्हायरल करू शकलो असतो, पण आम्ही त्यांच्या घरच्यांना कळवलं. शेवटी घरच्यांनी तिचा मोबाईल काढून घेतला असंही तुम्ही सांगितलं. आणि संबंधित व्यक्तीचा 18 मे रोजी साखरपुडा होणार होता. 16 मे ला ही घटना घडलेली आहे. त्यावेळी कदाचित तिचा आणि त्याचा वाद झाला असावा, त्यानं तिला नकार दिला असावा, म्हणून तिनं हे पाऊल उचललं. कारण की याआधी देखील तिने आत्महत्येचा प्रयत्न 2दा केलेला होता, असा पुरावा, असा दावा तुम्ही कोर्टात मांडताय. काय म्हणालात तुम्ही, एकदा तिनं गाडीतून उडी घेऊन जीवाचा प्रयत्न केला होता, एकदा उंदीर मारण्याचं औषध प्राशन करून घेण्याचा प्रयत्न केला होता. अरे पण ह्या दोन्हीही घटना तिच्या मानसिकतेशी निगडीत आहे, आणि तिची मानसिकता तशी बनवण्यासाठी प्रयत्न केले कुणी, का बाहेरचं कुणी आलंय. कायम 5 सोबत 5 जणांच्या गराड्यात राहणारी ती सून ना, मग तिला कसं काय कुणी बाहेर न येईल आणि या गोष्टी करायला सांगेल. तिला जो काही त्रास होतोय, तिची घुसमट, तिची मानसिकता, याचा गैरफायदा घेऊन तुम्ही हे असे डावपेच खेळताय आणि तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न करताय. हे योग्य नाहीये वकील साहेब. म्हणजे आम्ही कसे धुतल्या तांदळासारखे आहोत नाही दाखवण्यासाठी तुम्ही अगदी या थराला गेलात. ती संबंधित कोणी व्यक्ती आहे तिला शोधून काढावं, आम्हाला न्याय द्यावा. साखरपुड्याची तारीख, डिटेल्स, त्या व्यक्तीची डिटेल्स, त्याचं नाव, आम्ही सगळं काही पोलिसांना दिलेलं असं तुम्ही म्हणालात. अहो 2 वर्ष पूर्वी तुमच्याच घरात नांदत होती,
याच दरम्यान कसपटे कुटुंबानं वेळोवेळी तुमच्या घरात येऊन स्वतः कसपटेंनी सांगितलेलं आहे, अहो नंदेच्या आणि सासूच्या पाया पडले तो वैष्णवीचे आई वडील. काय नंदेचं त्या वय, काय यांचं वय बघा ना जरा. आपल्या पोरीच्या सुखासाठी आईबाप काय करतो, काय केलं नाही त्यांनी. आणि 1.5-2 कोटींचा खर्च लग्नात केला. फॉर्च्युनर कार तुम्ही काय म्हणलात, आमच्याकडे 5 कोटींच्या गाड्यात त्यांना कोणी हात लावत नाही. मग एवढ्या गाड्या होत्या तर फॉर्च्युनर मागायची गरज काय होती? 40 लाखाची काय म्हणला तुम्ही? 40 लाखाची गाडी होय का? मग एमजी हेक्टर घेत होते त्याच वेळी घ्यायची होती, नाहीतर ट्रॅक्टर घ्यायचा होता. कशाला मारताय बाता? 5 कोटींच्या गाड्या तुमच्या घरात होत्या ना, मग फॉर्च्युनर घ्यायची गरज काय होती? मोठ्या सोनेकडे पण फॉर्च्युनर मागितली होती, तिच्याकडनं मिळाली नाही म्हणून छोट्या सोनेकडनं घेतली तुम्ही. आणि वरती परत म्हणताय की काय गरज आहे आम्हाला म्हणून. 5 कोटींच्या गाड्या तुमच्या घरात असताना 40 लाखाची गाडी काय घ्यायची आहे? काय युक्तिवाद आहे तुमचा? मग कशाला जीव अडकला तुमचा लाखामध्ये? कोटीत खेळताना तुम्ही, कोटीत बाता मारताना, मग लाखात कशाला जीव अडकला होता? 100 कोटींचे मालक तुम्ही, 2 कोटींची गरज काय लागली तुम्हाला? आणि वेळोवेळी फक्त वैष्णवीचेच घर दिसायचं तुम्हाला. 51 तोळे सोनं किती हिशोब होतो? हॉलचं भाडं 10 लाख, 22 लाख स्टेज सजावटीचे, 50 लाख जेवणावळीला, 1000चं एक ताट, 5000 माणसं, 50 लाख इथं झाले, बाकीचा खर्च वेगळा. कशाला मग पाहिजेत तुम्हाला या सगळ्या भिका मागायची गरज काय होती? सरळ उचलून घ्यायचं होतं लग्न. आम्हाला काय गरज नाही, आमच्या पोराला पोरगी मिळाली, पोरीला पोरगा मिळाला, संपला विषय, प्रेमविवाह होता. घरच्यांचीच इच्छा होती ना. ती करिश्माच त्या भावाला सांगायची ना, चल तिला आणू, चल तिला आणू. मग काय गरज होती पैशांची, गाडीची, घोड्याची, बंगल्याची? कशासाठी? आणि आता जेव्हा तुमच्या अंगलट आलं तेव्हा तुम्ही म्हणताय की आमच्याकडे 5 कोटींच्या गाड्या होत्या म्हणून. काय म्हणालात तुम्ही? 16 तारखेला घरात कुणीच नव्हतं आणि आत्महत्या झालीये. 5 जण घरात नव्हते. कुठे गेले 5 जण त्यावेळी? सगळ्या वेळेचं गणितच बिघडलं यामुळे तुमच्या या वाक्यानं. मग 5 जण घरात नव्हते याचा अर्थ 16 तारखेला जे औंध रुग्णालयात गेले नाहीत आणि 17 तारखेला घरात आले, म्हणजेच राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे दोघं 17 तारखेला मग का रुग्णालयात गेले? मग 16 तारखेला रात्रभर कुठे होते? आता टायमिंग तुम्हीच सांगा. आणि 17 तारखेला रुग्णालयात गेल्यानंतर सुनेचा मृतदेह पाहून तिच्या शेजारी बसून अश्रू ढाळायचं सोडून तुम्ही पळ काढलात तिथनं अटक होईल म्हणून. आणि परत वरती म्हणता याला फरार म्हटलं जात नाही. स्वतःच्या बचावासाठी माणूस पोलिसांचा ससेमिरा माग लागू नये म्हणून स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी जातो. मग हे 7 दिवस काय अस्तित्व टिकवत होते का स्वतःच? बेळगाव कर्नाटक त्या ठिकाणी जाऊन हॉटेल रिसॉर्ट मध्ये त्या ठिकाणी जेवणाचे डबे खाणारे, फार्म हाऊस वर जाऊन मटनच्या तांबड्यान पांढऱ्या रश्श्यावर ताव मारणारे अस्तित्व जपत होते काय स्वतःच? मेलेल्या सुनेचं तोंड बघायचं सोडून बाईलाची तोंड बघायला गेली पुसेगावला ही. अहो काय म्हणजे नेमकं तुमची ऍब्स्कॉन्ड होण्याची व्याख्या काय तुमची? कायद्यातली व्याख्या नका सांगू. समाजाला ना आता याच्या पलीकडे आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे, तो फार गरजेचा आहे. मान्य आहे कोर्टामध्ये फक्त पुरावे चालतात, सर्कमटन्शियल एव्हिडन्सेस, आय विटनेसेस सगळं मान्य आहे. पण कोर्टाला भल्या भावना या शून्य गोष्टी असतील, इमोशन शून्य गोष्टी असतील तरी कोर्ट देखील याच समाज व्यवस्थेचा एक भाग आहे. समाजातल्या पिचलेल्या, शोषित, वंचित, अन्यायग्रस्तांना न्याय देणारं न्याय मंदिर आहे ते. इमोशन्स नाहीत कशा म्हणता तुम्ही? काहीतरी इकडून तिकडून पुरावे गोळा करून आम्ही कसे धुतल्या तांदळासारखे होते दाखवण्याचा प्रयत्न करताना स्त्रीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणं हे समाज व्यवस्थेचं आजपासून नाही, पुराण काळापासूनच चालत आलेलं आहे. अहल्येची झालेली शिळा, सीतेला द्यावी लागलेली अग्निपरीक्षा, द्रौपदीचं वस्त्रहरण, दमयंती, तारा, किती उदाहरणं देऊ. पुराण काळापासून स्त्रीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणारी ही समाज व्यवस्था आज देखील तेच करतीये. हे दुर्दैव आहे स्त्रीचं.
जिच्या पोटी आपण जन्माला आलो. अजून 10 महिन्यांचं बाळ आहे, तर इकडे तुम्ही कोर्टात त्याच्या आईविषयी असे अनुद्गार काढता आणि परत वरती तिच्या बाळाची आई मेली याचं दुःख आम्हाला झालंय असं देखील वाक्य बोलता. याचाच अर्थ या सगळ्यातून तुम्हाला फक्त तुमचे अशील वाचवायचे, आगाऊने कुटुंब सेफ करणं, या पलीकडे दुसरं काही नाही. सोनं 51 तोळे सोनं यावर पण देखील तुम्ही भाष्य केलं. सोनं गहाण ठेवण्यास वैष्णवीचा विरोध नव्हता. केवळ तिचंच नाही सोनं गहाण ठेवलंय, तर सासू लता सोनवणे यांचं पण बँकेत सोनं आहे आणि घरात काही अडीअडचणी आल्या तर अशा वेळी सोनं नाणं आपण गहाण तारण ठेवतोच की. अरे म्हणून तर तिने दिलं ना. त्यांनी तर तुम्हाला ऑलरेडी सोनं दिलंय, त्याचं काय करायचं आणि काय नाही करायचं हे तुमच्याच हातात होतं की. त्यासाठी ती कशाला विरोध करेल? ते स्त्री धन आहे त्याचं. पतीसाठी, पतीच्या व्यवसायासाठी, कुटुंबासाठी 100% तुम्हाला ते देणार, त्याबद्दल वादच नव्हता. पण तुम्ही हे कशाला जोडताय की तिच्या सोन्यासोबत आणखी दुसरं सोनं पण, सासूचं पण सोनं गहाण ठेवलं होतं म्हणून. 100 कोटीच्या मालकाला 2 कोटींची गरज लागली तर त्यांनी व्यवसायात उभे करावेत. इतर ठिकाणी मित्र परिवार आहे, त्यासाठी वैष्णवीचंच घर कशाला पाहिजे? काय त्यांनी काय तुम्हाला काय आंदण घेतलंय का? काय झालं की आपलं चांदीच्या गवराई दे, अंगठी दे, पोशाख दे, अधिक मास, श्रावण मास. तुमची हाऊसच भागितली नाही. हावरे अहो, तुमचं पोट का भरलं नाही तर तुमचं मनच भरलेलं नाही अशी अवस्था आहे. आणि एवढं सगळं करून झाल्यानंतर तुम्ही परत हा दावा करताय की दिस इज नॉट अ कॅरेक्टर असासिनेशन. कोणत्या बाबतीत तुम्ही हा मुद्दा उपस्थित करताय की हा कॅरेक्टर असासिनेशनचा भाग नाही म्हणून? अहो, आतापर्यंत जे काही तुम्ही तिच्याबद्दल बोललात ना ते इतकं भयानक की ते समाजाला ऐकता सुद्धा येत नाही. म्हणजे अशा स्त्रीच्या चारित्र्यावर शिंतोळी उडवून तुम्ही तुमच्या माणसांना सेफ करायचं, तुमच्या आशिराला सेफ करायचं. दिस इज अ पार्ट ऑफ गेम. इट्स नॉट फेअर. म्हणजे आता तर पुढच्या ज्या काही सुनावण्या असतील त्यावेळी तर तुम्ही पूर्ण कॅरेक्टरच उभं करणार. ही कोणती पद्धत आहे? स्वतः कसपटे कुटुंबानं म्हटलंय आरोपी हा आरोपीच असतो, तो सहजा गुन्हा कबूल करत नाही. पण न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे असं स्वतःहून त्यांनी म्हटलं. आणि चॅटिंगचे सगळे आरोप खोटे आहेत. हे दिशाभूल करण्यासाठी चाललेलं आहे. आम्ही तिचा मोबाईल कधीही काढून घेतला नाही असं स्वतः तिचे मामा जे या लग्नाच्या बैठकीला पुढाकार ज्यांनी घेतला होता ते होते, त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणून तर ते म्हणाले ही केवळ एकतर्फी प्रेमाची बाब होती. तिचं त्याच्यावर प्रेम होतं पण त्याचं तिच्या पैशावर प्रेम होतं. तिचे काका मोहन कसपटे यांनी तर स्पष्ट म्हटलंय चॅटिंगचे आरोप फक्त बेबनाव आहे, प्युअर दादांत खोटे आहेत. आम्हाला आमच्या मुलीवर विश्वास आहे. आणि तसं होतं ना मग लग्न कशासाठी केलं? जी मुलगी तिच्या संपूर्ण तिचे व्हिडिओ बघा लग्नातले, तिच्या चेहऱ्यावर कायम आनंद आहे. तिचे फोटो बघा, तिचा उखाणा बघा, कायम आनंद आहे. कारण आपल्याच प्रियकरासोबत आपलं लग्न होणार आहे याच्यावर का आनंद कुठल्या प्रेयसीकडे असेल, कुठल्या प्रेयसीला नसेल. आणि तोच आनंद तिच्या चेहऱ्यावर झळकत होता. अशी स्त्री जिला आपण सर्वात जास्त ज्या व्यक्तीवर प्रेम करतो तीच आपली उद्या पती होणार आहे, तोच आपला पती होणार आहे, आपला जोडीदार होणार आहे, आपल्या आयुष्याचा साथीदार होणार आहे. मग अशा व्यक्तीसोबत ती जर तिथे नांदायला गेली असेल तर ती आणखी कुठल्या दुसऱ्या व्यक्तीशी चॅट करेल, संबंध ठेवेल? हा कुठला प्रकार आहे? खरं तर या सगळ्या प्रकारावर संपूर्ण समाजातून आता एक टीकेची झोळ उचलली जाते. काय म्हणालात तुम्ही? प्लॅस्टिकच्या छडीनं मारणं म्हणजे काय मारहाण असते का? एखाद्या नवऱ्यानं आपल्या बायकोच्या 4 कानाखाली मारल्या म्हणजे त्याला हॅरेसमेंट म्हणत नाहीत. ही तुमची वाक्य. वा, काय युक्तिवाद आहे. आणि काय म्हणालात तुम्ही? फॉर्च्युनर गाडी म्हणजे हुंडा
च्या स्वरूपात देणं आणि गिफ्ट देणं याच्यात फार मोठा फरक आहे. अहो हल्ली गिफ्टच्या रूपातूनच हुंडा घेतला जातो. ही छुपाछुपी सगळीकडे आहे. एखादं प्रकरण बाहेर आलं म्हणून कळालं. याचाच अर्थ या सगळ्या प्रकरणामध्ये हगवणे कुटुंबानं केवळ पैशांची लुटालूट केली आणि या लुटालुटीतून हा सगळा प्रकार घडला. आपलं काम साधलं, संपला विषय. काय वाक्य होतं? फुकट नांदवायची का आम्ही तिला, म्हणून मारून टाकलं. अहो 7 दिवस फरार असलेल्या सासऱ्याला आपल्या तिकडं सुनेचं पुढे काय झालंय, तिचा अंत्यविधी 10वा 13वा काही दुःखच नाही. फक्त मटण चिकन गाड्या बोंबलत फिर. मग का एवढं जर तुम्हाला तिच्याबद्दल एक एवढा कळवळा होता, तिच्याबद्दल एवढी ओढ होती, तर का बोंबलत फिरत होतात तुम्ही? आता याच्यावर ज्या काही या वकिलाच्या आणि हगवणे कुटुंबियानं केलेल्या या सगळ्या दलिलावर ज्या काही टीका झाल्यात ना, त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाने यांनी म्हटलाय, खरं म्हणजे बार असोसिएशननं या वकिलांवर कारवाई करायला पाहिजे, त्यांची वकिलीची सनद काढून घ्यायला पाहिजे, असं म्हणत इतका संताप त्यांनी व्यक्त केलाय. इतकंच नव्हे तर रोहिणी खडसे, तुम्ही ट्विट पाहताय, या रोहिणी खडसे यांनी तर स्पष्टपणे म्हटलेलं आहे, ज्या शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांनी स्पष्ट म्हटलंय की जो त्या वकिलाच्या 4 कानशिलात लावेल त्याचा मी सत्कार करणार. कारण त्याचा युक्तिवाद ऐकून सगळ्या महाराष्ट्राच्या प्रत्येकाची तळपायाची आग मस्तकात गेली आहे. आता यावर असीम सरोदे, जे निष्णात वकील आहेत, प्रसिद्ध कायदे तज्ञ आहेत, त्यांनी एक भूमिका मांडली, ती देखील अत्यंत महत्वाची आहे. त्यांचं म्हणणं आहे, वैष्णवी हगवणे प्रकरणात आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद करताना कदाचित काही चूक केली असेलही, पण म्हणून आरोपीच्या वकिलाच्या कानशिलात मारणाऱ्याचा सत्कार करणार अशी चिथावणीखोर आणि बेकायदेशीर भाषा वापरण्याचा अधिकार रोहिणी खडसे यांना नाही, हे मान्य आहे. एखाद्या व्यक्तीने व्यक्त केलेला संताप हा रागाच्या भरात, फिट ऑफ अँगर आपण ज्याला म्हणू, अशा वकिलाचा युक्तिवाद ऐकून कुणाचंही मातं भडकणार, कोणी अशा काही 2 गोष्टी बोलणार. ठीक आहे, असीम सरोदेंनी ही पण भूमिका मांडलेली आहे की हिंसेचं समर्थन होणार नाही, हे मान्य आहे. पण असीम सरोदेंनी दुसरी पण बाजू मांडली, ती फार महत्वाची आहे. वकिलांनी सुद्धा हिंसेचं समर्थन करू नये, कोणत्याच केसमध्ये स्त्रीचं चारित्र्य हनन करू नये. ही संवेदनशीलता, ही सेन्सिटिव्हिटी बाळगण्याची गरज आहे. चारित्र्य हनन करण्याचा अधिकार कुणाला आहे? कुणी दिला तुम्हाला? कायम काय झालं की आपली स्त्री बिचारी, आपला काय झालं की तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणं, तिच्या चारित्र्याचे वाभाडे काढणं, आणि कायम प्रत्येक वेळी ती कशी पतित आहे, तिच्यामुळे कसं. अहो ह्याच्या आधी पण बरीच प्रकरणे झालीत. ही अवदसा, ही पांढऱ्या पायाची आहे, ही पांढऱ्या पायाची पायगुणाची आहे, हिच्यामुळे तुला आमदारकी मिळत नाही, मंत्रीपद मिळत नाही, प्रकरणं घडलेली आहेत. किती कुटुंब सांगू, ज्या कुटुंबामध्ये स्त्रीचा कसा छळ होतो, ते सिगारेटचे चटके देणं वगैरे. अहो यांच्याच घरात मोठ्या सुनेची FIR आहे. दिरानं अवघड जागी लाथ मारली, सासऱ्यानं बॅट टच केला. काय सांगू अजून याच्या पलीकडे? मग हा छळ तुम्हाला दिसला नाही विपुल दुशिंग? नाही हा तुम्हाला, महाराष्ट्र वॉन्ट्स टू नो विपुल दुशिंग, हे का, हे म्हणजे महाराष्ट्राला उत्तर द्या तुम्ही की का तुम्ही हे म्हणत नाहीये की होय तसा छळ झाला. जेव्हा तुम्हाला मयुरी जगताप, मयुरी हगवण्याच्या केस बद्दल, FIR बद्दल विचारलं, तेव्हा काय म्हणाल तुम्ही? काय म्हणाल तुम्ही? दॅट इज नॉट माय पार्ट. तो तुमचा भाग नाहीये. म्हणजे तुमच्याकडे जे वकील पत्र आलेले त्यावर तुम्ही तुमचे डावपेच खेळून, तुमच्या क्लुप्त्या वापरून, तुमच्या कायदेशीर बाबी वापरून आपल्या आशिलाला कसं वाचवायचं याचा प्रयत्न करणार तुम्ही. पण ज्यावेळी स्त्रीचं हनन होतं त्याचा काय, त्याचं काय? वेळोवेळी सासरा मारायचा, सून असून देखील घरात नंदेचाच सगळा तोरा होता. अशा वेळी तुम्ही एका स्त्रीची बाजू घेताय आणि एका स्त्रीला पूर्णपणे खाली पाडताय.
म्हणजे नणंद तुमची आशील आहे म्हणून ओके, सासू तुमची आशील आहे ओके, पण सून मात्र तुमच्या विरोधात आहे, सुनेचं कुटुंब तुमच्या विरोधात आहे म्हणून इट्स नॉट ओके, इट्स नॉट फेअर विपुल दिशे, हे योग्य नाहीये. अँड दॅट्स कॉल्ड कॅरेक्टर असासिनेशन. कारण वैष्णवी हगवणेला वेळोवेळी मारहाण झालेली आहे. फक्त त्या बिचारीनं कधी कुठे तक्रार केली नाही, फक्त आपल्या माहेरी सांगितलं, कधी मैत्रिणीशी चॅट करून सांगितलं. आणि तुम्ही तोच शब्द कोट केलात, कोट अनकोट, की तसं फिर्यादीत काय कुठं म्हटलेलं नाहीये, तिच्या विरोधात काय म्हणजे तिने कधी नवऱ्याविरोधात तक्रार पण केलेली नाहीये, साधा बोट पण लावलेला नाहीये. प्लास्टिकच्या छडीनं मारहाण केलं म्हणजे काय झालं? प्लास्टिकच्या छडीनं मारहाण म्हणजे प्लास्टिकची छडी लागत नाही असं म्हणायचंय तुम्हाला? अहो कसं काय बोलू शकता तुम्ही? ज्या प्लास्टिकच्या पाईपानं मारले, नवऱ्यानं बायकोच्या 4 कानाखाली मारल्या, तर दॅट इज नॉट हॅरेसमेंट. काय तुमची व्याख्या आहे छळाची? आणि प्रत्येक वेळी ज्या ज्या वेळी मारलं जातं नवऱ्याकडून बायकोला, म्हणजे नवरा जेव्हा बायकोला मारतो त्या त्यावेळी तिने आत्महत्याच केली पाहिजे असं काही नाहीये. म्हणजे आत्महत्या प्रवृत्त करण्यास किती कानाखाली मोजायचे असतात मला एकदा सांगा? किती? म्हणजे 7, 8, 9, 10 हा मग आत्महत्या. हा आता आता मी रेडी आहे, तुम्ही 10 कानाखाली मारल्या, आता मी सुसाईड करणार, असं काय आहे का? अहो एखादा शब्द सुद्धा जीवाला लागल्यानंतर मनुष्य आत्महत्या करतो, इतक्या घटना घडलेल्या आहेत. या सुसायडल टेंडन्सीच्या नावाखाली तुम्ही वैष्णवीचं कॅरेक्टर असासिनेशन करू नका. तिला झालेला वेळोवेळी छळ पाहत या, तो सगळा मोजा, त्यांची गोळाबेरीज करा आणि मग बोला. आणि कशावरनं तिने आत्महत्याच केली? व्हॉट इज द प्रूफ? काय म्हणाल तुम्ही? 5 पैकी कोणी घरात नव्हतं, मग तिला घरातून हॉस्पिटलमध्ये नेला, किती वेळ लागलाय? घरात कोणी नव्हतं ना. मग तिने जेव्हा तिचा म्हणजे सुसायडल काय ते झालं, तिने जे काही सुसाईड केले असं तुम्ही म्हणताय, किती वेळानंतर घरातले तिथं आले? मग तिला औंध रुग्णालयात नेल्यानंतर सगळेच जण त्या ठिकाणी का नाही थांबले? का 2 जण पळून गेले? वाय? का सासरा आणि दीर पळून गेला? का गाड्या बदलत गेले? का हॉटेल बदलली? का जिल्हे बदलले? का राज्य बदलली? अहो तुम्ही किती खोटे वागतात हे उघड झालंय. तुमच्या पोरांकडे जे काही शस्त्र परवाने आहेत ना, तेही पत्ता खोटा. म्हणजे सगळ्या खोट्या प्रकारातनं तुम्ही हे सगळं उभं केलं आणि वरती परत सांगताय. तुमच्याच त्या पोराचा तो आहे ना एक प्रकार व्हायरल झालेला व्हिडिओ, एक मत सुनेसाठी, सुनांना घराच्या बाहेर पाडा, ते स्वतःचं साम्राज्य उभं करू शकतात. अहो तुम्ही सुनांना घराच्या बाहेर पाडलं, तुम्ही बाहेर काढलं, एकीनं घर सोडलं, एकीनं जग सोडलं. मोठी कुठं आहे? 4 जानेवारी पासून तिच्या घरात आहे आणि धाकटीला तिला तर जगत सोडायला लावलं. आणि तुम्ही परत वरती म्हणताय की काय घडलंय, काय नाही घडलंय. ते एक मत सुनेसाठी दुसऱ्यांच्या सुनासाठी मत मागता आणि स्वतःच्या सुनेला काय केलं तुम्ही? दोन्ही सुनांचा छळ केलात घरात आणि बाहेर दुसऱ्यांच्या सुनांना मत मिळावीत म्हणून फिरत होतात आणि स्वतःच्या सुना कपडे फाटलेल्या अवस्थेत रस्त्यावर तुमच्या मागे फिरतायत. हे तुमचं कुटुंब? घरातल्या सुना रस्त्यांवर आणून कपडे फाटलेल्या अवस्थेत तिला रस्त्यावर आणण्याची प्रक्रिया तुमची, आणि तुम्ही पर्णवर दावा करताय. काय म्हटलात तुम्ही? काय त्या धीराचं आहे ते त्या सुशील आगवण्याचं ते स्टेटस, मी बापाच्या जीवावर उड्या मारतो, बाप माझा, मी काही करेन, तुमच्या बापात दम असेल तर तुम्हीही करा. काय अरे स्टेटस ठेवणे पण ठीक आहे, पण तीच प्रवृत्ती जर खरी निघाली तर अवघड आहे. बघाच तुमच्यावर कोणकोणत्या स्तरातून टीका होतीये. दुसरं एवढंच नव्हे, या ठिकाणी आणखी बऱ्याच जणांनी कमेंट्स दिल्यात, बऱ्याच जणांनी त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. स्वतः चित्रा वाघ यांनी काय म्हटलं ऐकून दाखवतो. हगवणे कुटुंबाच्या वकिलानं न्यायालयात केलेल्या युक्तिवादावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आपली संतप्त दिलेली प्रतिक्रिया काय.
पोरीला हलहाल करून मारलं आणि आता तिच्या चारित्र्यावर बोलता. असं करून नेमकं काय सिद्ध करायचंय? खवीसाला कसे सगळे खवीस मिळतात तसे हगवणे आणि त्यांची बाजू मांडणारे मारल्यानंतरही तिच्या चारित्र्यावर बोलतात. लांडग्याच्या पुढची औलाद आहे तुमची, माणसं नाहीच तुम्ही. पाईपाने मार मार मारलं, अजून काय सिद्ध करायचंय? एक एक पुरावा गोळा करा. वैष्णवीचे हे मारेकरी फासावर लटकायला पाहिजेत. मांडली त्यांनी भूमिका. काय म्हणजे मला असं म्हणायचंय की तुम्ही जी काय भूमिका मांडताय विपुल दुशिंग, वडगाव मावळ मध्ये जेव्हा तुम्ही वकिली करत होता, त्या वडगाव मावळ न्यायालयामध्ये 2022 मध्ये तुमच्या बाबतीमध्ये एक घटना घडली होती. तो गुन्हा काय होता माहितीये ना? न्यायाधीशांसमोर सुनावणीची पुढची तारीख कोणती ठेवायची यावरून तुमचं आणि प्रेमकुमार अग्रवाल सरकारी वकील यांच्यासोबत भांडण झालं, वाद झाला. त्यामुळे चिडून न्यायालयातून बाहेर पडल्यानंतर तुम्ही सरकारी वकील प्रेमकुमार अग्रवाल यांची कॉलर पकडून त्यांना मारहाण केली होती. अग्रवाल यांच्या तक्रारीनंतर तुमच्या सोबत असलेल्या 2 वकिलांवर वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. आता त्यावेळी न्यायालयाने तुम्हाला अँटिसिपेटरी बेल दिला म्हणून अटक टळली तुमची. आता तुम्ही वकील आहात, तुम्हाला सगळे पेंतरे माहिती आहेत. एखाद्याची कॉलर पकडेपर्यंत तुम्ही का पोहोचलात? बघू का पोहोचलात एखाद्याची कॉलर पकडेपर्यंत? माहितीये तुम्हाला? कारण की तुमचा राग तुम्हाला अनावर झाला. आणि हा राग अनावर झाल्यानंतर मात्र तुम्हाला हे लक्षात आलं की आता आपल्याला धावून जायला पाहिजे. तसंच तर घडलं इथं. प्रत्येक वेळी मारहाण, प्रत्येक वेळी मारहाण, पायपानं खाली पाडून मारणं, केस ओढणं, उपाशी ठेवणं, या सगळ्या गोष्टी आगवणे कुटुंबाने घडल्यात की? बघा काय एक एक कमेंट्स आहेत. सुभाष महाजन, मी आता लाईव्हच्या कमेंट्स वाचतोय, जर तुम्ही पाहत असाल तर नक्की पहा. सुभाष महाजन यांनी म्हटलंय आरोपीला कठोरात कठोर शासन झालंच पाहिजे. आता महाराष्ट्रातल्या प्रत्येकाने आपली भूमिका व्यक्त करायला सुरुवात केली आहे, मांडायला सुरुवात केली आहे. पुढे असे बरेच आहेत. वैष्णवी ताईला न्याय मिळाला पाहिजे, आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे. गोरक्ष बन यांनी पण आपली भूमिका मांडली आहे. सगळे व्यक्त व्हायला लागलेत. महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती कालचा युक्तिवाद ऐकल्यानंतर तोच विचार करतोय की अरे काय आहे? असं जर कॅरेक्टर असासिनेशन व्हायला लागलं तर मग भविष्यात काय होणार? बघा आणखी एक आली आहे प्रतिक्रिया. एकदम बरोबर आहे बोलले, त्यांना कठोरात कठोर शिक्षा होणं गरजेचं आहे. याचाच अर्थ काय? आयुष्यात प्रत्येकाला सगळ्यात प्रिय असतं ते आपलं कॅरेक्टर, पण त्या कॅरेक्टरवर शिंतोडे उडवल्यानंतर त्याला मी पूर्णपणे एकदम एकनिष्ठ आहे, माझं कॅरेक्टर साफ आहे, हे सांगण्याची संधी जिवंतपणी असते. हो अहो, मेल्यानंतर कुठून येणार आता आणि आपली भूमिका मांडणार? आज वैष्णवीच्या आत्म्याला काय वाटत असेल की मी गेल्यानंतर माझ्या कॅरेक्टरचे अक्षरशः त्या ठिकाणी चिरफाड केली जाते? हे योग्य आहे? म्हणजे आज ती उपस्थित नाही म्हणून, आज ती तुमच्या आमच्यात नाही म्हणून हे कुठपर्यंत चालणार? कुठपर्यंत स्त्रीच्या चारित्र्याचे वाभाडे काढत तुम्ही फिरणार आणि समाज व्यवस्थेच्या नावाखाली स्त्रीला कायम पतित करून ठेवणार? एक आई, एक पत्नी, एक स्त्री, एक मुलगी, एक सून, अहो सगळ्या भूमिका निभावणारी असते ती. आज वैष्णवी काय होती? कुणाची तरी आई होती, पत्नी होती, मुलगी होती, जाव होती, लेक होती, सगळ्यात महत्वाचं म्हणजे सून होती. पण भूमिका काय? बिभीषण नलावडे यांची प्रतिक्रिया आली आहे, वकिलावरच गुन्हा दाखल करा. म्हणजे अंजली दमानी यांनी मांडलेली जी भूमिका होती, बार असोसिएशननी खरं म्हणजे कारवाई करायला पाहिजे की अरे काय आहे हे, काय चाललंय? नसलेल्या व्यक्तीसोबत तिच्या चारित्र्याच्या अक्षरशः चिरकांड्या उडवतोय आपण.
अरे त्यांच्या घरातले जिवंत आहेत रे बाबा. त्या आई बापाला काय वाटत असेल, तळ हाताच्या फोडासारखी जपलेली पोरगी आज, तिला तिच्या पसंतीचा नवरा मिळावा म्हणून सगळं सुख तिच्या पदरात टाकलं. 1.5-2 कोटींचा खर्च केला, पुढे मागं बघितलं नाही. तरी देखील तिच्या मागण्या ज्या सासरकडून चालू होत्या, त्या मागण्या देखील सगळ्या पुरवण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी 2 कोटी पाहिजेत असं म्हटल्यानंतर मग मात्र, कारण की ते तरी किती देणार, आणि मग मात्र तुम्ही तिचा छळ आणखी वाढवलात पैशासाठी. काय तेवढे एकच घर होतं का तुमच्या ओळखीचं? बाकीची घरं नाहीत का? मित्र परिवार तुमचे हे मंत्री संत्री तर तुमचे मित्रच की, तुमचे जेवणाचे डबे आणि तुमची सोय केली कर्नाटकला, प्रीतम पाटील वगैरे. अहो यांच्याकडनं घ्यायचे होते. वैष्णवीच्याच वडिलांकडनं 2 कोटी कशाला पाहिजे होते तुम्हाला? आणखी एक कमेंट आली आहे, अहो हगवणे यांना जन्मठेप याचीच शिक्षा झाली पाहिजे. खरं म्हणजे या ठिकाणी ना, आपण जितकं काही म्हणजे या विषयावर आपण बोलू ना, तितकंच म्हणजे मुळातच पब्लिक मध्ये एवढी चीड आहे, जनतेमध्ये एवढी चीड आहे की आताशी तर कुठे यांच्या पोलीस कोठडीचा रिमांड चालू आहे, त्यावेळीच पहिल्याच युक्तिवादात यांनी यांचं हत्यार बाहेर काढलं, ते कॅरेक्टर असासिनेशनचं. भले वकिलांनी किती डिनाय करू देत, तुमचं बोलणं तेच आहे. म्हणजे आम्ही कॅरेक्टर असासिनेशन करत नाही असं म्हणायचं आणि तिचं दुसऱ्यासोबत संबंध आहेत असंही म्हणायचं. हे काय आहे? ही दुतोंडी भाषा कसली? हे योग्य नाहीये. आणि असं म्हटल्यानंतर परत तुम्ही वर म्हणताय की कॅरेक्टर असासिनेशन नाही. 28 एप्रिल 2023, 16 मे 2025, 23 वर्षाच्या पोरीनं 2 वर्षात आपला पूर्णपणे इहलोकीची यात्रा संपवावी, असं काय घडलं? याचाच अर्थ तिनं तिच्या मामांना जे म्हटलं होतं ना की माझा निर्णय चुकला, पश्चाताप झाला मला, त्याच वेळी तिने सांगितलं होतं, पण बोलणार काय, करणार काय? घटस्फोटापर्यंत, डिवोर्स पर्यंत कदाचित ती गेली असती, पण नाही ना. तुम्ही या सगळ्या माध्यमातून केवळ छळ केलात. आणि मुळातच कसं आहे माहिती का, छोट्या सुनेचा छळ केलाय याला पुरावा मोठ्या सुनेचा छळ आहे. म्हणजे तुमची टेंडन्सीच आहे हो. हे तुम्ही जे म्हणताय ना की तिला सुसायडल टेंडन्सीची होती, आत्महत्येच्या प्रवृत्तीची होती, हे काही नाहीये, तुमचीच टेंडन्सी आहे असा छळ करण्याची. मोठ्या सुनेला छळ करून घराबाहेर वेगळं काढलं आणि छोट्या सुनेला जीवनातून, तिच्या आयुष्यातून बाहेर काढलं, आणि आता आयुष्यातून उठवायला चाललाय तिला, ती नसताना. काय दुर्दैव आहे हो. म्हणजे बघा, प्रचंड म्हणजे या ठिकाणी करा, म्हणजे कमेंट्स येतात, किती कमेंट येतात आणि किती वाचू आणि किती नको, की एकंदरीतच यावेळी जे काय आता चाललंय ना, या संपूर्ण महाराष्ट्रात ही अशी जेव्हा प्रकरणं बाहेर येतात, त्यावेळी खरं तर आपण सगळ्यांनी, जनतेने एक ठरवलं पाहिजे, दुसऱ्याची लेक करून आणली आपण, ती आपली सून आहे. आता मात्र त्यावेळी तिला कसं वागवणं आहे, ठीक आहे, काही घरात ताणेबाणे होतात, भांडणं होतात, तेवढ्यापुरतं भांड्याला भांडं लागते इथपर्यंत ठीक आहे, पण एखाद्याने जीव द्यावा इथपर्यंत, तिला जीव देण्याच्या काठावर पोहोचवण्यापर्यंत, हे योग्य नाहीये. म्हणजे तिच्या अंगावर तर एकतर 29 जखमा आहेत, 6 दिवसापूर्वीची एक, 3 दिवसापूर्वीची एक, आणि तिच्या मृत्यूपूर्वीच्या 24 तास आधी तिच्या अंगावर 15 जखमा आहेत ताज्या. मग अशा परिस्थितीत ती आत्महत्या करू शकते? एवढी डेअरिंग तिला येऊ शकते की यावेळी आता मला आत्महत्या करायची आहे म्हणून? कसं शक्य आहे? याचाच अर्थ तिला त्या टोकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न, तिची मानसिकता तयार करण्याचा प्रयत्न या हगवणे कुटुंबानं केला, तरी गिरे तो भी टांग ऊपर अशी यांची भूमिका आहे. हे कितपर्यंत चालणार आणि कुठपर्यंत हे योग्य आहे? खर तर आतापर्यंत मुळातच यांचे किती, म्हणजे यांनी किती
काय केलेत ना उद्योग या हगवणे कुटुंबाचे, एक एक असे उद्योग समोर येत आहेत की ते उद्योग ऐकून ना लोकांच्या सुद्धा म्हणजे आता तळपायाची आग मस्तकाला जायला लागली. आणि एकंदरीतच किती हावरटपणा. 5 कोटींच्या गाड्या असताना फॉर्च्युनर गाडी आम्ही कशाला मागू असं म्हणणारे याच फॉर्च्युनर गाडीतून बोंबलत फिरत होते. काय गाडी काय घरात पुजून नव्हती ठेवली तुम्ही पार्किंगला लावून? त्यामुळे क्लिअर आहे ना, एकंदरीतच तुम्ही आतापर्यंत जे काही मागितलं, जो काही लग्नात खर्च करायला लावला, तो हावरटपणा सगळ्यांनी बघितलाय हो. हा, आणि दुसरी गोष्ट, या जोडीलाच चांदीच्या गौराई. अरे म्हणजे गौरी गणपतीला मातीच्या गौराई खरं म्हणजे आपली संस्कृती सांगते, तुम्ही चांदीच्या गौराई मागता कशासाठी? याच्यात तुम्हाला काय मिळणार होत? म्हणजे एक तर वडिलांनी लग्न लावून दिलं, 1.5-2 लाखाचा खर्च, 1.5-2 कोटींचा खर्च केला. लग्नात 51 तोळे सोनं, एक फॉर्च्युनर गाडी, 7 किलो वजनाची चांदीची ताट, भांडी, लग्नानंतर चांदीची मूर्ती, जावयाला म्हणजे त्या शशांकला अधिक मासात सोन्याची अंगठी, माहेरी जाईल त्या वेळोवेळी 50,000 ते 1 लाख, 1.5 लाखाचा फोन. पुण्यातील एक काहीतरी म्हणजे तिथं एक मोठं लॉन आहे, त्या ठिकाणी तिचा शाही थाटामाटात लग्न लावून दिलं. आणि एवढं सगळं करून सुद्धा तुम्ही म्हणताय, अहो तुमचा कुटुंबाचा हावरटपणा आहे ना, तो याच्यातनं ऑलरेडी समोर आलाय. हावरटपणा. आणि हे जे वकील विपुल दुशिंग, मगाशी मी घटना सांगितली की त्यांच्यावर देखील वडगाव मावळमध्ये गुन्हा दाखल आहे, त्याचा विचार देखील त्यांनी करावा. खरं तर यावर अंजली दमानिया यांनी जी प्रतिक्रिया दिली ना, ती फार महत्वाची आहे. यावेळी त्यांनी विपुल दुशिंग यांचा भूतकाळच सांगितलाय. काय म्हटलेत त्या, या दुशिंग यानं, या विपुल दुशिंग या वकिलांनी अनेक गुन्हेगारांच्या केसेस आधी लढलेल्या आहेत. गँगस्टर गजानन मारणे म्हणजे गजा मारणे, संतोष शिंदे, प्रवीण कुंजीर यांच्यासह 39 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील आरोपींच्या केसेसचा समावेश आहे. एवढ्या सगळ्या व्यक्तींना कोर्टात बोलण्याची मुभा देणं चुकीचं आहे. अशा व्यक्तीला कोर्टात बोलण्याची कशी काय मुभा दिली गेली, ज्यानं ऑलरेडी सगळ्या गुंडापुंडांच्याच केसेस लढवल्यात? गजा मारणे, प्रवीण कुंजीर आणि 39 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील केसेस. मग एवढ्या केसेस जर यांनी लढल्या असतील, गजा मारण्याच्या 6 FIR, राहुल शेट्टी प्रकरणातील 9 आरोपी, पोर्शे प्रकरणात ब्लड सॅम्पल बदलणाऱ्या डॉक्टरची केस देखील या विपुल दुशिंग याच वकिलानं लढलेली आहे. आता एवढं सगळं या वकिलानं ऑलरेडी उद्योग केलेला असताना, खरं म्हणजे आता खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील स्पष्टपणे म्हटलं होतं, कोणत्याही वकिलानं हगवणे कुटुंबाची केस लढू नये. कोणत्याही वकिलानं. काय म्हणतील आता हे? कसाबला म्हणालाय तो विपुल दुशिंग, तो वकील म्हणालाय ना, कसाबला सुद्धा वकील दिला गेला होता म्हणून. अरे वा. खरं म्हणजे आता पुणे बार काउन्सिलकडे या दुशिंग या वकिलांची सनदच रद्द करण्याची मागणी करणं अत्यंत गरजेचं आहे, त्याशिवाय पर्याय नाही. आता बऱ्याच ठिकाणातून, अख्ख्या महाराष्ट्रातून या संदर्भात प्रतिक्रिया येत आहेत. आणि एकंदरीत आतापर्यंतच्या ज्या काही घटना घडल्यात त्या घटनांमधून हे क्लिअर होतंय की या विपुल दुशिंग या वकिलानं खरं तर एकंदरीत आतापर्यंत ज्या केसेस लढल्यात त्या सगळ्या गुन्हेगारांच्या केसेस आहेत. आणि अशा जर केसेस लढलेला वकील जर या ठिकाणी हगवणे कुटुंबाला लाभला असेल तर 100% या ठिकाणी तो त्याचे डावपेच, त्याचे पैंतरे वापरणार, जेणेकरून त्याचे अशील कसे सुटू शकतील. म्हणजे या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर आतापर्यंत जवळपास खरं तर इतक्या भयानक केसेस या वकिलानं लढलेल्या आहेत. आणि आता हगवणे कुटुंबाची केस घेऊन आधीच्या आपल्या भूतकाळातल्या केसेसचे सगळे डावपेच वापरून कसं आपल्याला हगवणे कुटुंबाला वाचवता येईल याचाच प्रयत्न या वकिलाकडून केलं जातोय. आणि त्याचंच हत्यार म्हणून त्यांनी स्पष्टपणे घेतलंय. त्या हत्याराचं नाव आहे कॅरेक्टर असासिनेशन.
खरं तर या वकिलानं कॅरेक्टर असॅसिनेशन केलं नाही असा त्याचा दावा आहे, तरी ते खोटं आहे. एकीकडे तुम्ही म्हणताय की मी कॅरेक्टर असोसिएशन केलेलं नाही, आणि एकीकडे मात्र तिचं कुणाशी चॅट चालू होतं, तिचे कुणाशी तरी संबंध होते, त्या संबंधित व्यक्तीचे डिटेल्स, त्याचे साखरपुड्याची तारीख आम्ही सगळं दिलेलं आहे. आम्ही बघा म्हणजे आमची किती संस्कृती महत्वाची, की आम्ही हे गावभर केलं नाही, आम्ही हे व्हिडिओ चॅट व्हायरल केले नाहीत, आम्ही फक्त तिच्या कुटुंबाला दिले. वा, म्हणजे मुळात प्रश्न हाच आहे की आतापर्यंत या विपुल दुशिंगनं आपल्या पहिल्याच सुनावणीत आम्ही हगवणे कुटुंबाला हगवणे कुटुंबाला वाचवण्यासाठी कोणतं हत्यार उपसू शकतो याची चुणूक दाखवली. पण आता या विपुल दुशिंग या वकिलाचा सगळीकडनं विरोध होतोय. एक तर त्याची सनद रद्द व्हायला पाहिजे, पुणे बार काउन्सिलनं असोसिएशननं त्याच्यावर खरं म्हणजे कारवाई करायला पाहिजे. यानं आतापर्यंत लढलेल्या सगळ्या केसेस पाहता या सगळ्या केसेस गुन्हेगारी विश्वातील लोकांच्या आहेत. त्यामुळं कोणत्याही परिस्थितीत आतापर्यंत या वकिलानं लढलेल्या केस पाहता हगवणे कुटुंबानं हा जो वकील निवडलेला आहे तो का निवडलाय याचं उत्तर याच्यातनं क्लिअर झालंय. म्हणून मला आता फक्त इतकंच म्हणायचं, काही कमेंट्स आहेत त्या कमेंट्स फक्त मी आता तुम्हाला फक्त दाखवणार आहे, सांगणार आहे. खरं तर एकंदरीत या सगळ्या गोष्टीचा जर आता आपण विचार केला तर यामध्ये असं म्हटलंय, मारायची काय गरज होती, तिचा जीव का घेतला गेला. गौरी भोसले यांची कमेंट आहे. खरं म्हणजे यांना वाचायला जागा राहिली नाही तरी तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन वाचवण्याचा प्रयत्न करणं म्हणजे हे काय आहे. बघा ना, म्हणजे एकतर तुम्हाला तिच्या चारित्र्यावर संशय होता, त्याच वेळी तुम्ही थेट म्हणायला पाहिजे होतं. एकतर तिच्या वडिलांनीच असं तिच्या काकांनी म्हटलेलं, मग लग्न तरी कशाला करायचं. इतकं प्रेम होतं की फार पळून न्यायला तुम्ही तयार होतात. स्वतः कसपटे स्वतः तिच्या मामांनी सांगितलेलं आहे, पळून जायला तयार होतात, पळून अक्षरशः तिला पळून घेऊन तुम्ही तयार होतात जाण्यासाठी. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये खरं म्हणजे या ठिकाणी करिश्मा जी नणंद आहे आणि तिचा भाऊ म्हणजे हिचा नवरा वैष्णवीचा शशांक, हे दोघं तिला घेऊन जायला आले होते. इतके तुम्ही उतावीळ झाला होतात तिच्याशी लग्न करण्यासाठी, तिला घरी आणण्यासाठी. कशासाठी? म्हणजे तुम्हाला ती नको होती. तिच्या रूपात, तिच्या मधून, तिच्या बाजूने, तिच्या कुटुंबाकडून कसे पैसे मिळतील आम्हाला, कसं हडप करता येईल पाहिजे तेवढं, यासाठी हा सगळा उद्योग केला होता तुम्ही. खरं म्हणजे आता या वकिलानं ना आपली बुद्धिमत्ता पाजळवण्याऐवजी हा व्यावसायिक नीतिमत्ता पाजळवायला लागला, हे क्लिअर होत आहे. विपुल दुशिंग खरं म्हणजे एका स्त्रीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवताना 10 वेळा विचार करायला पाहिजे की आपण त्याच स्त्रीच्या पोटी जन्माला आलेलो आहोत. आपल्याला देखील त्याच स्त्रीच्या रूपातली एक मुलगी आहे, आपल्याला देखील त्याच स्त्रीच्या रूपात आई बहीण आहे, याचा विचार प्रत्येकानं करावा. कायद्याचे सेवक असाल तुम्ही तर कायद्याचे सेवक बनून राहा. या कायद्याच्या नावाखाली सर्वसामान्यांचे जगण्याचे मार्ग बंद करू नका. आज काय वाटलं असेल त्यांच्या आईवडिलांना त्या वैष्णवीच्या, की जेव्हा माझ्या मुलीवर असे चारित्र्यावर शिंतोडे उचलले जात आहेत, ज्यावेळी माझी मुलगी आज हयात नाही. हेच ते जिवंत असताना बोलण्याची बिशात होती का तुमची? हिम्मत होती का तुमची? बघा बघू आज कसपटे कुटुंबासमोर जाऊन तुम्ही म्हणाला असतात तर काय घडलं असतं? कांडफट फोडलं असतं तुमचं. सर्वसामान्य माणसाला डोंट अंडर एस्टिमेट, तुम्ही त्याला अंडर एस्टिमेट करू नका. कारण कितीही केलं तरी सर्वसामान्य माणसाचा आवाजच खरा आवाज असतो आणि कायदा त्याच्याच बाजूने असतो जो न्यायाच्या बाजूने असतो. अहो, स्वतःच्या या आशिलांना वाचवण्यासाठी काय वाटेल ते कराल तुम्ही आणि काही वाटेल ते बोलाल आणि कुठपर्यंत खपवून घ्यायचं, कुठपर्यंत. आता जे तुम्ही बोललात ती जबाबदारी तुमची आहे. तुम्हाला जे कोर्टात तुम्ही म्हटलंय ते सगळं प्रूफही करावं लागणार आहे. आणि हे सगळं करताना परत या सगळ्या गोष्टींचा पण विचार करायला पाहिजे. आता मला इतकंच म्हणायचंय, हे जे सगळं मी तुम्हाला ऐकवलं ना, याच्यात हा वकील विपुल दुशिंग प्रत्यक्षात काय बोललं ना ते ऐकूयात. ऐकल्यानंतर तळपायाची आग मस्तकाला जाईल. ऐकूयात
विपुल दुशिंग यांनी काल माध्यमांसमोर सुनावणी झाल्यानंतर नेमकी काय माहिती दिली, परत मी तुमच्याकडे येणार. पहिल्यांदा बघूयात तो व्हिडिओ नेमका काय. नाही ना, तुम्ही जरा स्पष्ट विचारा आणि मग त्या प्रश्नाचं मी तुम्हाला व्यवस्थित उत्तर देतो. हा विचारा ना, प्रश्न विचारा, मी सांगतो त्याचं जस्टिफाय काय. आर्ग्युमेंट केलंय वैष्णवी हगवणे यांचं दुसऱ्या कुणाबरोबर तरी चॅट होतं आणि त्या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली असावी. तुम्ही कशाच्या आधारावरती हे आर्ग्युमेंट केलं आणि त्याची काय माहिती आहे? तुमचं नाव सांगा. माझं नाव ऍडव्होकेट विपुल दुशिंग आहे. मी या केस हगवणे प्रकरणामधले 1 ते 5 म्हणजे सर्व हगवणे कुटुंबियांना रिप्रेझेंट करत आहे कोर्टामध्ये. हगवणे कुटुंबियांकडनं मिळालेली माहिती आणि त्यांनी दिलेले डॉक्युमेंट्स, या डॉक्युमेंट्सच्या आधारावरती आजचा युक्तिवाद कोर्टामधला आमचा केलेला होता. युक्तिवाद करताना कुणाचंही विनाकारण कॅरेक्टर असॅसिनेशन हा शब्द जो तुमचा प्रश्न आहे तो चुकीचा आहे. आमची युक्तिवाद असा होता की केवळ एकतर्फी तपास तुम्ही करू नये, पोलिसांनी एकतर्फी तपास करू नये. या मृत्यूच्या मागचं कारण आमच्या हगवणे कुटुंबियांचं सुद्धा या वैष्णवीच्या मृत्यूमुळे अतोनात नुकसान झालेलं आहे. ती नुसती याची बायको नव्हती, तर ती त्याच्या बाळाची आई सुद्धा होती. त्याच्यामुळे त्या बाळाला सुद्धा आई ते बाळ आईच्या प्रेमाला मुकलेलं आहे. याचं वाईट वाटतंय आणि त्याच्यासाठी आम्ही पोलिसांना कळकळीची 16 तारखेपासून आम्ही सर्व कुटुंबीय पोलिसांच्या ताब्यात आहोत. तरी सुद्धा आम्ही त्यांना कळकळीने विनंती केलेली आहे की तिच्या कुटुंबियांना याबद्दल पूर्ण वेळोवेळी त्यांना आम्ही जाणीव करून दिलेली होती की तिच्या मोबाईलमध्ये आम्हाला आक्षेपार्ह गोष्टी सापडत आहेत, त्याच्यामुळेच तिचा आणि आमच्यामध्ये वाद होत होते. याबद्दल त्यांना आम्ही जाणीव करून दिलेली होती. तिच्या आई वडिलांनी ते मोबाईल तिच्याकडनं काढून घेतलेले होते. त्या मोबाईल मधली जी काही चॅटिंग आहे ती आम्ही सुरक्षित ठिकाणी ठेवलेली आहे. योग्य वेळ आल्यानंतर आम्ही ती चॅटिंग कोर्टासमोर देणार आहोत. ह्या चॅटिंग बद्दल पोलिसांना सुद्धा 16 तारखेपासून आम्ही ताब्यात असल्यापासून सांगत आलेलो आहोत. परंतु ह्या मीडियाच्या प्रेशरमुळे, पॉलिटिकल प्रेशरमुळे त्या गोष्टीकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. हा युक्तिवाद आम्ही केलेला आहे. त्यामुळे कुणाचं कॅरेक्टर असॅसिनेशन नाहीये. आमचं म्हणणं एवढं आहे की वैष्णवीचा जो काही मृत्यू झालेला आहे त्याचा खरा कल्प्रिट कोण आहे, खरा दोषी याच्यामध्ये कोण आहे हे शोधलं पाहिजे पोलिसांनी प्रामाणिकपणे तपास करून. ही आमच्या युक्तिवादाची बाजू आहे. चॅटिंग करत होती त्याच्यामुळे तिच्या कॅरेक्टर बद्दल आम्ही काय वाईट बोललेलं नाहीये. त्या व्यक्ती ज्याच्या बरोबर ती काय चॅटिंग करत होती त्या चॅटिंग मधनं काही वाद निर्माण झाला का, त्या वादातनं तात्कालिक कारण निर्माण झालं का आणि तिने हा आत्महत्येचं पाऊल उचललं का हे शोधणं गरजेचं आहे. नाही ना, ऐकलत? म्हणजे या वकील विपुल दुशिंगनं आपली अशी काय भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला की जणू काही हगवणे कुटुंब पूर्णपणे निर्दोष आहे, यानं काही केलेलंच नाहीये. आम्ही थेट फक्त सत्य मांडलंय. जे तिच्या मोबाईल मध्ये चॅटिंग होतं त्या पकडलं आणि ते चॅटिंग पकडल्यानंतर शशांक आणि तिच्यामध्ये वाद सुरू झाला आणि हा वाद सुरू झाल्यानंतर शेवटी त्या मुलापर्यंत किंवा ती समोरची कोणी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला आणि तिचा काहीतरी वाद झाला, नकार झाला का किंवा काहीतरी घडलं असेल आणि त्याबद्दल तिने आत्महत्येचा प्रयत्न केला, याचाच अर्थ किंवा आत्महत्या केली. पण प्रश्न आहे की याच्या आधी तिने 2 वेळा सुसाइड अटेम्प्ट केले होते, हे देखील त्यांनी त्याशी जोडलेलं आहे. म्हणजे ती कशी सुसाइडल टेंडन्सीची होती. आम्ही कॅरेक्टर असोसिएशन केलेलं नाहीये, आम्ही सत्य काय ते मांडलेलं आहे आणि त्या व्यक्तीचा शोध घ्यावा आणि आम्हाला न्याय द्यावा. काय भूमिका आहे विपुल दुशिंग? आपण हा 10 वेळा विचार करायला पाहिजे की आपण पहिल्यांदा बोलताना भले तुम्ही काळा कोट चढवलेला आहे, पण ही एक जाणीव असली पाहिजे की आत मुळातच एक पांढरा साधरापण आहे, जिथं शुभ्र स्वच्छ न्याय देण्याची भूमिका या कोर्टाकडून सगळ्या जनतेला अपेक्षित असताना जी व्यक्तीच आता हयात नाहीये त्या व्यक्तीच्याच चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा अधिकार तुम्हाला दिला कुणी? हगवणे कुटुंबाने जी काही माहिती दिली आणि माझ्याकडे जे काही पुरावे आलेले आहेत, डॉक्युमेंट्स आलेत, त्याच्यावरनं मी तुम्हाला सांगतोय. अहो म्हणजेच याचाच अर्थ आधी सगळं प्लॅनिंग करून हे कसं काय शक्य आहे? जे काही सगळे भेटून गेलेत ना आता तर मला त्या सगळ्यांनाच विचारायचंय. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण झाल्यानंतर सगळेजण भेटून गेले. महाराष्ट्रातल्या अर्धा डझन मंत्री तर भेटून गेले असतील. त्याच्या जोडीला सामाजिक कार्यकर्ते, मुख्यमंत्री फोनवरून बोलले,
उद्धव ठाकरे फोनवरून बोलले, आदित्य ठाकरे फोनवरून बोलले, अजित पवार एकनाथ शिंदे स्वतः भेटले, रोहिणी खडसे भेटून आल्या, अंजली दमानी यांनी प्रत्येक वेळी पाठपुरावा केला, आजही ते पाठपुरावा करतायत. शिवाय या जोडीला सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी देखील भेट घेतली होती. काल परवा सचिन अहिर देखील भेटून आले, अंबादास दानवे, सगळे मोठमोठे व्यक्ती भेटून आलेले आहेत. विजय वडेट्टीवार, आपल्या पुण्यातल्या माधुरी मिसाळताई असतील, राज्यमंत्री आदिती तटकरे, सुषमा अंधारे यांनी देखील याच्यावर आवाज उठवलेला आहे. स्वतः मनोज जरांगे, धनंजय देशमुख सगळे भेटून आलेत. मी परवा एक लाईव्ह केलं होतं. भेटून झाले का सगळे? का आणखी कोणी बाकी आहे? चला आता वैष्णवीला न्याय द्या आणि बस झालं. आता जे जे भेटून गेलेत, ज्यांनी ज्यांनी कसपटे कुटुंबियाचं सांत्वन केलंय, ज्यांनी ज्यांनी वैष्णवी हगवणीला न्याय देणार म्हणून त्या ठिकाणी खणखणीत नाणं वाजून आणलेलं आहे, त्या सगळ्यांना या ठिकाणी माझं आवाहन आहे, माझी विनंती आहे की आता कृपा करून वैष्णवीच्या चारित्र्यावर जे शिंतोडे उडवले जात आहेत, तिचे वाभाडे काढले जात आहेत, ते थांबवा. अशा वकिलाची सनद रद्द करा, ज्या वकिलानं हे सगळे उद्योग या हगवणे कुटुंबाला वाचवण्यासाठी केलेले आहेत. आपली बुद्धिमत्ता पाजळवायच्या ऐवजी व्यावसायिक नीतिमत्ता जपण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्या आधी कितीतरी केसेस मध्ये गजा मारणे, काय प्रवीण कुंजीर, आणखी काय असतील आरोपी, त्या सगळ्यांच्या केसेस लढलेला हा वकील स्वतःवर एका सरकारी वकिलावर धावून जाऊन त्याची कॉलर पकडणारा हा वकील, या सगळ्यांच्या केसेस लढणारा हा असला वकील, या वकिलानं कोणत्याही स्त्रीचे वाबाडे काढण्याचा अधिकार याला नाही. माझी विनंती आहे, जे सगळे भेटलेत ना त्या सगळ्यांनी, स्वतः अजितदादांनी, एकनाथ शिंदेनी या प्रकरणात लक्ष घालायला पाहिजे. अजितदादांच्या तर अक्षरशः पहिल्यापासून हे प्रकरण माहिती आहे त्यांना, अगदी फॉर्च्युनर गाडीची चावी देण्यापासून. त्याच वेळी अजितदादा तुम्ही विचारलं होतं ना, ते अगदी बरोबर होतं. दिली का मागितली, बळजबरीनं का स्वखुशीनं, एक चावी आणखी तुम्ही द्यायला पाहिजे होती. हगवणे, जर ही गाडी तू मागितलीये किंवा बळजबरीनं घेतली आहे हे जर मला भविष्यात कळालं तर तुझं काही खरं नाही. ही चावी जर दिली असतीत ना तर आज ना दादा फायदा झाला असता. यांची ना अशी हिंमत झाली नसती, खरंच हिंमत झाली नसती यांची. ती एक चावी तुम्ही द्यायला पाहिजे होती जाता जाता, तो ढोस तुम्ही द्यायला पाहिजे होता. शेवटी तुम्ही त्याची हकालपट्टी केली, त्या पोराची पण आणि त्याची पण, तो प्रश्न वेगळा. पण यांची हकालपट्टी केलीत ना. आता यांना ज्यांनी तिच्या म्हणजे अक्षरशः सुनेची हकालपट्टी केली या जगातनं, हो खरं म्हणजे तिच्यासाठी न्याय देण्यासाठी तुम्ही म्हणालेला आहे, महाराष्ट्रातील प्रत्येक बहीण ही माझी लाडकी बहीण आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तुम्ही राबवलीत. याच महिलांनी उत्तमरित्या मत देऊन 5 वर्षाचं मॅन्डेट दिलं, तुम्हाला सरकार दिलंय. आता या बहिणीची जर अशी आबरू तिच्या मृत्यूनंतर वेशीवर लटकवली जात असतील, ती आबरूची लक्तर काढली जात असतील, वेशीवर टांगली जात असतील, तर पहिल्यांदा हे सगळे जे कोण आहेत ना, हे वकील, हे विपुल दुशिंग बिशिंग, काय ते दुशिंग डॅशिंग काय असेल ते, जनतेच्या आवाजापुढे कोणाचं काही चालत नसतं. जनतेचा रेट हात महत्वाचा. अख्खा सरकार ज्यांच्या जीवावर बसले ती जनता जनार्दन आहे, हे तुम्हाला पण माहिती आहे. त्यामुळे अशा वेळी मला फक्त एवढंच म्हणायचंय, आता तुम्ही सगळ्यांनी लक्ष घाला, जे जे भेटून आले सगळ्यांनी लक्ष घाला की कोणत्याही परिस्थितीत हगवणे कुटुंबाला वकीलपत्र मिळता कामा नये. कसाबला दिलं होतं असा वकील म्हणालाय, टेररिस्ट असताना कसाबला सुद्धा वकील दिला होता. मग काय तुलना करतो का आता तू त्याची? अरे आपण काय बोलतोय काय नाही, महाराष्ट्राच्या संस्कृतीत वाढलेलो आपण. स्त्री म्हणजे आई, स्त्री म्हणजे बहीण, या स्त्रीमुळेच तर तुमचा आमचा जन्म आहे. आणि तिच्या अशा चारित्र्याचे वाबाडे आणि तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत असतील तर अशांना करायचं काय? काय रोहिणी खडसेंचं चुकलं? काय बोलला होता वाक्य? एखाद्या नवऱ्यानं आपल्या बायकोच्या कानाखाली काय 4 मारले असतील तर ती हॅरेसमेंट होत नाही? कशी काय हॅरेसमेंट होत नाही?
मग बरोबर बोलले रोहिणी खडसे. मग या वकिलाच्या 4 कानाखाली जो मारेल त्याचा सत्कार करीन मी म्हणून. काय चुकलं त्यांचं? रुपाली चाकणकर, तुम्हाला खरंच हात जोडून विनंती आहे, तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलीत, आनंद वाटला, पण त्या मयुरी हगवणीची जी तक्रार होती, ती तक्रार जर तिच्यावर चार्जशीट दाखल झाली असती ना, तर खरंच फायदा झाला असता. आज ती तक्रार दाखल झाली असती आणि हे सगळे आहेत ना, हे आरोपी बनून आत गेले असते आणि वैष्णवीचा जीव वाचला असता. ती आज जिवंत असती. हे कशाला खेळताय राजकारण? अहो, बायका बायकाच एकमेकींच्यात भांडून लागल्या, बायकाच बायकांच्या दुश्मन बनल्या, तर न्याय कधी मिळायचा? कशाला भांडता एकमेकींच्यात? नका ना भांडू तुम्ही. अहो, उलट सगळ्या एक व्हा ना. किशोरी पेडणेकर, सुषमा अंधारे, रोहिणी खडसे, रुपाली पाटील ठोंबरे, रुपाली चाकणकर, या ना तुम्ही सगळ्या एकत्र, लढा ना वैष्णवीसाठी. कशाला पाहिजे पद आणि राजकारण आणि भांडणं? हे केलं असतं तर ते झालं असतं, ते केलं नसतं तर हे झालं असतं. ते झालं तर संपलं. गेली वैष्णवी बिचारी वरती. आता तिच्या आबरूची जी लक्तर टाकली जात आहेत ना वेशीवर, ती वाचवा पहिले, आणि ते वाचवणं तुमच्या हातात आहे. तुम्ही शक्तिमान आहात सगळ्या, तुम्ही स्वतः आहात सगळ्या, तुम्ही शक्तिशाली आहात, दुर्गेचं रूप आहात तुम्ही सगळे. त्या बिचारीकडं तेवढी ताकद नव्हती सहन करण्याची, तिच्याकडे तेवढी ताकद नव्हती, पण आता ते बळ तिच्या कुटुंबियांना द्यायला पाहिजे. आज तिचं 10 महिन्यांचं बाळ आहे. ते जसं मोठं होईल आणि त्याला जेव्हा कोणीतरी मोठेपणी असं सांगेल की तुझ्या आईवर असे खोटे नाटे आरोप केले गेले होते, काय वाटेल त्याला? एक तर त्याला केवढ्या मोठ्या परीक्षेत आहे बघा तो. अख्खं आयुष्य त्याला आई विना काढायचंय. केवढी मोठी कठीण परीक्षा ही, ज्या पोराला माहितही नाही की आपल्या आईचं काय झालंय. केवढी मोठी कठीण परीक्षा आहे त्याच्या आयुष्यात. कसं जगायचं त्यांनी? आणि अशा वेळी त्याला जगायचं असताना त्याला मारायचा प्रयत्न करू नका. त्याच्यावर चांगले संस्कार घडावेत भविष्यामध्ये. त्याच्या नजरेसमोर अशा खोट्या गोष्टी आणू नका. त्याच्या आयुष्यात, त्याच्या डोक्यात असं काही भरवू नका. अहो, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, हे प्रत्यक्षात त्याला भोगावं लागतंय आता. प्रत्यक्षात आई नसण्याचं दुःख ज्याला आई राहिलं त्याला विचारा. जो उपाशी असतो ना, त्याला जेवणाची किंमत असते. चटणीने अर्धी भाकर दिली ना तरी दिवस काढतो त्याच्यावर तो. पण ज्याचं पोटच भरलंय जिरबीन मट्टा खाऊन, त्याच्यासमोर तुम्ही सुग्रात जेवण ठेवलं ना तरी तो म्हणून नको रे बाबा. आज परिस्थिती हीच आहे, ज्याला न्याय द्यायला पाहिजे त्याला न्याय नाही, आणि ज्याला न्याय नको त्याला तुम्ही अक्षरशः भरभरून पदरात न्याय टाकताय. ही कुठली भूमिका हो? अहो, स्वतः म्हटलंय ज्ञानदेवांनी, ज्ञानेश्वरांनी, दुरितांचे तिमिर जाहो, जो जे वांछील तो ते लाहो. आणखी काय हवं? ज्याला पाहिजे ते मिळावं. पण कधी हे न्यायदान कधी घडणार? या असल्या वकिलांना यांची जागा दाखवायला पाहिजे. बार असोसिएशनच्या अनेक निष्णात वकिलांनी या गोष्टीचा विरोध करायला पाहिजे, निषेध व्यक्त केला पाहिजे. आणि या सगळ्या मंत्र्यांना माझी हात जोडून विनंती आहे, हे जे सगळे आता हगवणे कुटुंबाच्या बाजूने उभे राहिलेत आणि हगवणे कुटुंबासाठी प्रयत्न करणारे होते, फरार होताना त्यांना मदत केली, या सगळ्यांना निव्वळ चौकशी करून सोडू नका. यांना आत घ्या. त्या वाल्याच्या प्रकरणात तेच झालं. खंडणीचा गुन्हा 6 तारखेला घडला, 11 तारखेला खंडणीचा गुन्हा दाखल केला. 5 दिवस कोणी दबाव आणला होता? संतोष देशमुखांची हत्या झाल्यावर जबरदस्तीने नाव घ्यावं लागलं म्हणून. वाल्या तर 21 दिवस फरार होता. 21 दिवस घेईन बघू. वाल्मिकरांची बातमी लाईव्ह करेन तेव्हा बोलीन मी तुमच्याशी. पण मला एवढंच म्हणायचं आहे की आता प्रत्येक वेळी काय झालं की पोलीस, गुंडपुंड, राजकारण सगळी एकत्र येतात आणि सर्वसामान्य माणसाला न्यायापासून वंचित ठेवतात. हे आता चालणार नाही. आता जनतेनं आवाज उठवला आणि जनतेचा रेटा, पब्लिक आउटक्राय काय असतो हे संतोष देशमुख हत्या प्रकरणात अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलंय. म्हणून वैष्णवी हगवण्याला न्याय द्या. जस्टिस फॉर वैष्णवी. आणि याच त्या टॉणग्याचं, त्या सुशील हगवणे, तिचा जो धीर होता ना, त्याचं एक वाक्य होतं. त्या वाक्यानं मी या लाईव्हचा शेवट करतोय. या लाईव्हचा शेवट आहे, पण वैष्णवी हगवण्याच्या या आतापर्यंतच्या सगळ्या पुढे घडणाऱ्या अपडेटचा शेवट नाही. शेवटपर्यंत टॉप न्यूज मराठी तिला न्याय देण्यासाठी भांडेल.
शेवटपर्यंत न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल. आमचे रिपोर्टर्स असतील, आणखी आमचे काही सोर्सेस असतील, आम्ही स्वतःहून वैष्णवी हगवण्याला न्याय देण्यासाठी प्रयत्न करू. त्या सुशील हगवण्याचं वाक्य होताना एक मत सुनेसाठी. मी म्हणतो आज या लाईव्ह मध्ये तुम्हाला सगळ्यांना एक न्याय सुनेसाठी, आणि हा न्याय मिळायलाच हवा. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.